नमस्कार मित्रांनो. रवी करंदीकर आज माझ्या बरोबर ॲडव्होकेट महेश गजेंद्र गडकर आहेत आणि आम्ही रिडेव्हलपमेंट बद्दल बोलणार आहोत. महेश. हा, मी महेश गजेंद्र गडकर. माझ्या माहितीप्रमाणे 2017 किंवा 18ला काही इंटरव्ह्यूज रवीने माझे घेतले होते. 3 इंटरव्ह्यूज रिडेव्हलपमेंट संदर्भामध्ये. तर मी नुकताच वकील झालेलो होतो आणि वकील म्हणून रिडेव्हलपमेंट या विषयावरती सेमिनार्स घेत होतो. सोसायटीचा चेअरमन म्हणून काम पाहत होतो आणि त्याला सगळ्या या गोष्टीला कोऑर्डिनेट करण्यासाठी जी काही कोऑर्डिनेटर म्हणून एक आवश्यकता असते ती मला माझ्या पब्लिक रिलेशन्सच्या व्यवसायातून मिळालेली होती आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट सोबत काम करत होतो. या सर्व गोष्टी गेल्या 5-10 वर्षामध्ये जवळून बघितलेल्या आहेत. 8-10 सोसायट्यांचा आत्ता कन्सल्टंट आहे. माझ्या सोसायटीचं रिडेव्हलपमेंट अजूनही सुरूच आहे. या सर्व पार्श्वभूमीवर रवीच्या सोसायटीची पुन्हा एकदा रिडेव्हलपमेंट संदर्भात काही प्रश्न पडलेले आहेत. असं वाटलं की ते सगळ्यांना लागू पडतील, म्हणून मग आज बोलायचं ठरवलं. महेश, हा जो प्रश्न आज मला पडलेला आहे ना, तो माझ्या सोसायटी बद्दल नाही आहे बरं का. तो मला एकाने प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाचं मी माझ्या पद्धतीने उत्तर दिलं. तर माझी पद्धत म्हणजे कुठली तुला माहिती आहे की मी रिअल इस्टेटवर ब्लॉग लिहित होतो आणि यूट्यूब व्हिडिओ करत होतो. त्याच्यामध्ये माझी भूमिका अशी होती की लोकांना फ्लॅट बुक करण्याकरता मदत करणे, मार्गदर्शन करणे, सल्ला देणे असा माझा विचार होता, असा माझा व्यवसाय होता तो. तर त्यामुळे मी माझ्या पद्धतीने त्या प्रश्नाचं उत्तर दिलं. पण रिडेव्हलपमेंटच्या दृष्टीने त्या प्रश्नाचं उत्तर देण्या इतका मी काही या विषयातला अधिकारी नाहीये असं माझं स्पष्ट मत आहे. हे मला मान्य आहे आणि मी ते लोकांना सांगतो सुद्धा बरं का. मी म्हणतो की महेश गजेंद्र गडकर हे अथॉरिटी आहेत आणि मी शिकाऊ उमेदवार आहे, असं मी लोकांना स्पष्ट सांगतो. तर मला जो प्रश्न विचारलाय ना, तर तो प्रश्न मी तुला सांगतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर मी काय दिलं तेही तुला सांगतो आणि त्याच्यावर तू तुझं मत व्यक्त कर. तर प्रश्न असा होता की एक जण मला म्हणाला की अरे, माझ्याकडे हे जे परमनंट अल्टरनेट अकोमोडेशन अग्रीमेंट सही करायला आलेलं आहे, त्याच्यावर मला स्वतःला सही करायची आहे. तर त्याच्यामधले काही जे क्लॉजेस आहेत ते मला मान्य नाही आहेत, असं तो मला म्हणाला. तर मी त्याला म्हटलं की कुठले क्लॉजेस. तर तो म्हणाला की याच्यामध्ये बिल्डरनी असं सांगितलेलं आहे की तो 2 फेज मध्ये FSI सँक्शन करून घेईल. पहिल्यांदा जो बेसिक FSI आहे, जो फुकट मिळतो, तर तो पहिला सँक्शन करून घेईन आणि नंतर मग साधारणतः वर्षभरामध्ये बाकीचा जो FSI आहे, जो त्याला विकत घ्यावा लागतो, तर तो उरलेल्या 12 महिन्यात तो घेईल आणि बिल्डिंग पूर्ण करेल, असं त्या अग्रीमेंटमध्ये लिहिलेलं आहे आणि ते मला धोक्याचं वाटतं. मी म्हटलं मग तुझी अपेक्षा काय आहे. तो म्हणाला माझी अशी अपेक्षा आहे की सुरुवातीला एकाच टप्प्यामध्ये बेसिक आणि जो विकत घ्यायचा FSI आहे तो घेऊन जी बिल्डिंगचं चित्र तू मला दाखवलेलं आहेस, ज्या बिल्डिंगचा प्लान तू मला दाखवलेला आहे, काय मी म्हटलं किती मजले, तो मला काहीतरी 12 मजले आहेत ते. तर त्या 12च्या 12 मजलेचा प्लान कॉर्पोरेशनकडनं सुरुवातीलाच जर तू सँक्शन केला असशील तर मला माझं घर रिकामं करून ही बिल्डिंग पाडून नवीन बिल्डिंग बांधण्याकरता तुला प्लॉटचा ताबा देण्यात सेफ वाटेल. सेफ का वाटेल, तर माझी बिल्डिंग, मी ज्या घरात आज गेली 35 वर्ष राहत होतो, ती बिल्डिंग पाडली जाणार आहे. पण त्या ठिकाणी जी बिल्डिंग उभी राहणार आहे त्याला कॉर्पोरेशननी पूर्ण मान्यता दिलेली आहे. प्रत्यक्षात बिल्डिंग जरी जमिनीवर नसली तरी कॉर्पोरेशननी तो प्लान सँक्शन केलेला आहे. ह्याच्यामुळे 3-4 वर्ष जी काय वाट बघायची नवीन बिल्डिंग तयार होण्याची, तर ती वाट बघताना मला निश्चिंतता मिळेल, असं त्याचं म्हणणं होतं. तर मी म्हटलं की लॉजिकली अगदी बरोबर आहे, मग असं का नाही करत तू. तो म्हणाला पण हे मला एकट्यालाच वाटतं, सोसायटीच्या बाकी मेंबरना बिल्डर म्हणतो तसं करूया असं ते म्हणतात, त्यामुळे ते काही याचा आग्रह धरत नाहीयेत, असं त्यांनी सांगितलं.
तर दुसरा पुढचा प्रश्न असा होता तो, की मी त्याला म्हटलं, पण मग तू आज हे काही अचानक या परमनंट अल्टरनेट अकोमोडेशन अग्रीमेंट मध्ये हा काय क्लॉज अचानक आलेला आहे का? थोडा अचानक नाही आलेला. एमओयू मध्ये पण होता, त्याच्यानंतर डेव्हलपमेंट अग्रीमेंट मध्ये होता, पण मग तू का नाही विरोध केलास असं मी त्याला विचारलं. जर पूर्वी सुद्धा हा क्लॉज बिल्डरनी सांगितलेला होता, तर तू का त्याला विरोध केला नाहीस? तो म्हणाला, कुणीच विरोध केला नाही. मी त्याला माझा आवाज, माझं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केला, पण बाकीचे लोक गपचूप ऐकत राहिले ते. आणि त्यामुळे माझं काही चाललं नाही त्यावेळेला. पण मग आता इंडिव्हिज्युअली मला सही करायची वेळ आलेली आहे आणि या सही केल्यानंतर मला घर खाली करून द्यायचं आहे. त्यावेळेला मला ही जी अनिश्चितता आहे, तर ती फार भयानक वाटते आहे. तर त्यामुळे मी आता तुला हा प्रश्न विचारायला आलोय. खरं तर पूर्वी यायला हवं होतं ते, पण त्यावेळेला काय, ठीक आहे, बाकीच्यांच्या बरोबर जे होईल ते होईल असं म्हणून, आणि आपलं कोणी ऐकत नाही, आपल्या बोलण्याला कोणी महत्व देत नाहीये म्हणून मी गपचूप राहिलो. पण आता मला गपचूप राहणं शक्य नाहीये. तर याच्यावर काय सोल्युशन? तर हा त्यांनी प्रश्न विचारला. आता मी माझ्या पद्धतीने उत्तर काय दिलं, की माझे जे, मी जेव्हा ब्लॉग लिहित होतो किंवा जे जे काय माझ्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ आहेत, त्याच्यामध्ये माझं एक म्हटलं होतं, की खूप बिल्डर खूप ग्राहकांवर खूप अत्याचार करतात, पण हे अत्याचार सगळे तोंड मिटून गपचूप सहन करतात. तर ते त्यांनी सहन करू नये, अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा, याकरता मी व्हिडिओ करत होतो. माझ्या चॅनलवर सगळे व्हिडिओ बघाल तर ते असेच आहेत. किंवा इव्हन डीएसकेचं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी आणि विजय कुमार यांनी जे व्हिडिओ केलेले आहेत, तर ते हेच आहेत, की तुमच्यावर अन्याय होतो आहे, तर या अन्यायाविरुद्ध कायदेशीर लढा देणं हे तुमचं कर्तव्य आहे. तर ऑब्व्हियसली मी काय म्हटलं, की तू जे म्हणतो आहेस ते जर तुला मान्य असेल आणि जर ते कॉमन सेन्सनी सुद्धा योग्य वाटत असेल तुला, तर तू त्याच्या विरुद्ध लढा देणं हे तुझं कर्तव्य आहे. म्हणून मी त्याला म्हटलं, की नाही, मग तू सगळ्या लोकांना पटवण्याचा प्रयत्न कर, की 2 फेजमध्ये प्लॅन सँक्शन करून घेणं हे आपल्या दृष्टीने धोक्याचं आहे. तर आपण बिल्डरला असं सांगूया, की सुरुवातीलाच एका फेजमध्ये प्लॅन सँक्शन करून घे. हे मी त्याला उत्तर दिलं. आणि त्याच्याकरता तू इतरांशी बोल, त्यांना पटव, आणि जी काय कायदेशीर लढाई असेल तर ती तू लढाई लढ, असं मी त्याला मुघम सांगितलं. कारण कायदेशीर लढाई किंवा इतर कुठल्या प्रकारची लढाई कशी करायची याची मला कल्पना नाही, मी त्याच्यावर सोडलं ते. तर हा सल्ला मी बरोबर दिलाय का? आता तू अनुभवी आहेस तर तू जरा मला आता तू प्रश्न विचारला का एक्सप्लेनेशन दिलं माहित नाही. हे मी तुला दोन्ही सांगितलं. हा, तर त्याचं बरंच एक तर थोडक्यात पण उत्तर आहे आणि एक सविस्तर पण उत्तर आहे. तो पहिलं थोडक्यात दे. थोडक्यात असं आहे की संपूर्ण पोटेन्शियलचा प्लान ऍट वन स्टेज संमत होणं हे केवळ सोसायटीच्या नाही तर बिल्डरच्या पण हिताचंच आहे. म्हणजे पुन्हा पुन्हा कॉर्पोरेशनच्या दारात जावं लागत नाही. एकदा प्लान सँक्शन केल्यानंतर पुढची प्रोसेस, जी काही बिल्डिंग 12 मजली, 15 मजली, 20 मजली असेल तोपर्यंतची ती सँक्शन झालेली असते आणि मग तुमच्या कामाला एक व्यवस्थितपणाने प्लॅन करता येतं, टाइम शेड्यूल आखता येतं आणि त्याच्या गतीने व्यवस्थितपणाने पुढे जातं हे बिल्डरला करता येतं. आणि सभासदांना एक खात्री असते की आता आपला संपूर्ण प्लॅन सँक्शन झालेला आहे, त्याच्यामुळे माझा फ्लॅट त्या FSI मध्ये बसलेला आहे का नाही, तो पूर्ण होणार आहे का नाही, का निम्माच झालाय, हे जे काही शंकांची वादळ असतात मनामध्ये त्याला एक पूर्णविराम मिळतो. तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की संपूर्ण प्लॅन सँक्शन होत असताना बिल्डरने काही गुंतवणूक केलेली असते आणि सिरियस बिझनेसमन तोच असतो की जो स्वतःची गुंतवणूक करतो. ज्याला हा संपूर्ण आता अलीकडच्या काळात 1 एकराच्या वरती जे काही प्लॉट्स सोसायटीमध्ये डेव्हलपमेंटला जातात तिथे मोठ्या प्रमाणावरती स्टेक लावावा लागतो, तो फायर क्लिअरन्सला लावावा लागतो, एन्व्हायरमेंट क्लिअरन्सला लावावा लागतो आणि त्याच्यानंतर फायनल स्क्रुटिनीला लावावा लागतो. तर ह्या सगळ्या फीज एक सबस्टॅन्शियल अमाऊंट आहे आणि ज्याला ही गुंतवणूक बिल्डर कडून होते म्हणून म्हणतो की ते बिल्डरलाही पुढे जाऊन फायद्याची ठरते आणि सोसायटीच्या सभासदांनाही पुढे जाऊन फायद्याची ठरते. मग हे असं असताना बिल्डर लोक 1.1 FSI चा आग्रह का धरतात? तर साधं सरळ उत्तर आहे रवी, आपल्या मनात जे असतं की बिल्डर कडे एवढे पैसे आहेत ते प्रत्यक्षात त्यांच्याकडे नसतात. नंबर 1. नंबर 2,
आपण सभासद लोक सातत्याने ऐकीव माहितीवरून काहीतरी फाटे फोडत असतो. काही जण प्रेशराईज करत असतात लवकर प्लॅन व्हायला पाहिजे म्हणून, काही जण त्याच्यामध्ये अनेक फाटे फोडत असतात. मग आपल्या संपूर्ण एकजुटीची खात्री सुद्धा बिल्डरला यावी लागते, कारण शेवटी प्रोजेक्ट दोघांचा आहे. या ठिकाणी एक गोष्ट मी अतिशय स्पष्ट करू शकतो की रिडेव्हलपमेंटमध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटीचं स्थान हे को प्रमोटर म्हणून आहे. त्यामुळे प्रमोटर. को प्रमोटर आहे, त्याच्यामुळे जबाबदारी दोघांची आहे. मग ही जबाबदारी दोघांची असताना एकाने पळवाटा शोधायच्या किंवा एकाने टर्म्स अँड कंडिशन्स बदलायच्या किंवा एकाने चुकीच्या कन्सेप्ट तुमच्या समोर ठेवायचा, हा खेळ इथं सतत चालू असतो. खरं काय आहे, जो व्यावसायिक आहे त्याला जास्तीत जास्त फायदा हवा असतो, हे त्याचं गणित असतं आणि हा त्याचा उद्देश असतो. चुकीचं काही नाही. पण जे तुम्हाला योग्य मिळणार असतं ते सुद्धा मिळू नये असं सांगणारे अनेक कन्सल्टंट असतात ना बिल्डरला. आता या क्षेत्रामध्ये मी तुम्हाला मॅक्झिमम पोटेन्शियल FSI काढून देतो सेलिंग पर्पज साठी, असं सांगणारे सल्लागार आहेतच ना. साधी सरळ आहे. मी जर एक आर्किटेक्ट आहे, मी तुम्हाला 4 फ्लॅट विक्रीसाठी काढून दिले आणि दुसऱ्याने 5 फ्लॅट विक्रीसाठी काढून दिले, तर मी ॲज अ बिल्डर कोणता आर्किटेक्ट प्रेफर करणार? जो मला जास्तीत जास्त माल बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून देऊ शकतो एकाच जागेवरती, त्यालाच प्रेफर करणार, कारण त्याच्यामध्ये माझं प्रॉफिट पर्सेंटेज वाढतं. चुकीचं काही नाहीये. पण हे करत असताना मी तुमच्या काही फॅसिलिटीज काढून घेऊ शकतो का? म्हणजे तुमची मी समोरची बाल्कनी 3 फुटाची केली ती 2 फुटाची करतो का? किंवा तुम्हाला तो जो काही ओपन स्पेस दिलेली आहे त्याच्यामध्ये काही बदल करतो का? बाल्कनीमध्ये काही थोडासा बदल करतो का? आता ही जी एक नियमावली आहे ना या सगळ्या रिडेव्हलपमेंटच्या संदर्भामध्ये, अगदी पहिल्यापासून माझं मत आहे ना, ती नियमावली एवढी मोठी आहे. हा एरिया फ्री, तो एरिया धरत नाही, मग तर पी लाईन मध्ये धरलं जातं, हे पी लाईन मध्ये धरलं जात नाही. ही सगळी जी काही पळवाट आहेत ना, त्या पळवाटा वारंवार का ठेवल्या जातात हे काही मला कोड अजून समजलेलं नाही. त्याच्यामुळे तो सेलिंग पर्पज साठी जास्तीत जास्त FSI मी तुम्हाला काढून देऊ शकतो असं म्हणणारे जे काही कन्सल्टंट आहेत, त्या कन्सल्टंटला साहजिकपणाने बिल्डर कडून झुकतं माप मिळतं. आणि दुसरी गोष्ट, सोय आहे ना UDCPR मध्ये, तुम्ही बेसिक प्लॅन सँक्शन करा, नंतर TDR घ्या, तो प्लॅन सँक्शन करा, नंतर अँसिलरी घ्या, तो प्लॅन सँक्शन करा, प्रीमियम FSI घ्या, तो प्लॅन सँक्शन करा. म्हणजे एकाच 15 मजल्याच्या बिल्डिंग मध्ये बेसिक FSI कुठपर्यंत बसतो? 4 मजल्यावरती. तर डिझाईन संपूर्ण करा, पण आता 4 मजले मंजूर करून द्या. मग माझं थोडं काम पुढे गेलं, मला पैसे आले की मग वरचे 4 मजले मंजूर करून द्या. मग म्हणून तर पार्ट कमेन्समेंट, पार्ट कम्प्लिशन या गोष्टी त्या नियमानुसार आहेत ना. मग हे फेज वाईज जातं पुढे, टप्प्याटप्प्याने पुढे जातं आणि बिल्डरला त्या त्या वेळेला पैसे उभे करणे आणि त्या त्या वेळेला तो प्रोजेक्ट करणं हे एका दृष्टीने सोयीचंही जातं. डिफॉल्ट पेमेंट, की आजच सगळे पैसे देण्याच्या ऐवजी मी ते कन्स्ट्रक्शनला वापरेन आणि मग पुढे जाऊन काय करेन. पण ह्या दोन्हीच्या सोयी सवलतींमध्ये म्हणजे एक तर सभासदांची मानसिकता, बिल्डरकडे असणारे पैसे नसणे, बिल्डरच्या दृष्टीने सभासदांच्याकडे बघण्यात येणारा थोडाफार संशय, या तिन्ही गोष्टी अस्तित्वात आहेत. म्हणजे तू आता सभासदांच्या दृष्टीने विचारलं, मी थोडंसं फार बिल्डरच्या बाजूने बोललो. हा, आणि ह्याच्या पलीकडे पण एक अँगल असतो, कन्सल्टंटचा असतो, असोसिएटचा असतो, न्यू परचेसरचा असतो. मी म्हणलं ना तुला, सोसायटी इज ए को प्रमोटर. तर रवी असं आहे की तू जर एखाद्या रिडेव्हलपमेंट होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट घ्यायला गेलास आणि तिथे त्या सभासदांच्या मुळे जर काही प्रॉब्लेम निर्माण झालेले असतील, तर तू जबाबदार कोणाला धरतो? प्रायमरी बिल्डरला धरतो. काही प्रमाणात चूक कोणाची असते? सोसायटी किंवा सोसायटीच्या सभासदांची असते. म्हणून कायद्यामध्ये रिडेव्हलपमेंटमध्ये सोसायटी ही को प्रमोटर आहे. आता पुढचा प्रश्न म्हणजे ह्याच्यामध्ये तुझा अध्यारूत असलेला तो प्रश्न आहे की मग जो सक्षम बिल्डर असतो तो पहिल्याच घटकेला सगळे पैसे गुंतवतो, तो सगळा प्लॅन सँक्शन करतो, सगळे त्याचे जे सोर्सेस आहेत कामाचे त्या सगळ्यांना कामाचं वाटप करतो आणि तो प्रोजेक्ट योग्य मुदतीमध्ये पूर्ण होण्याच्या दृष्टीने फुल फ्लेज कामाला लागतो. जे सक्षम नाहीत मग त्यांना पैसे उभे करावे लागतात. एकदा प्रोजेक्ट पहिला हातात मिळाला मग पैसे उभे करण्यासाठी बाहेर जाऊ,
मग तोपर्यंत नियम बदलतात, मग तोपर्यंत FSI वाढतो, मग वाढलेला FSI सभासदांना हवा असतो. मग त्या वाढलेल्या FSIचं वाटप कसं करायचं याच्यामध्ये असंदिग्धता तुम्ही तुमच्या MOU मध्ये किंवा डेव्हलपमेंट अग्रीमेंट मध्ये केलेली असते. पण जरी समजा तुम्ही क्लिअर तरतूद केलेली असेल तरी त्यावेळेला एकदा प्रोजेक्ट आपल्या हातात आहे या ताकदीमुळे बिल्डर म्हणतो नाही साहेब मला तुम्हाला 50% मी कबूल केलं होतं ते आता देता येणार नाही, तुम्ही 30% घ्या, 40% घ्या. त्याला आता पैसे पडणार नाहीत, ती कॉस्ट वाढलेली आहे. म्हणजे त्याची जी फिनान्शियल इनॅबिलिटी आहे ती लपवण्यासाठी अनेक कारणं पुढे येतात. आणि ऑफकोर्स मी तुम्हाला म्हटलं तसं की बिल्डरला जे माहिती असतं ते आपल्याला माहित नसतं. त्याच्यामुळे मी असं म्हणणार नाही रवी की ते अत्याचार करतात, तर मी असं म्हणेल ते वाटाघाटीमध्ये यशस्वी होतात. ओके. सोसायटी वाटाघाटीमध्ये यशस्वी होत नाही. का? तर ती बिल्डर नसते. आणि आपण जे नेमलेले आर्किटेक्ट असतात, आपण जो नेमलेला वकील असतो, आपण जो नेमलेला चार्टर्ड अकाउंटंट असतो, त्याच्या म्हणण्याकडे तेवढ्या ताकदीने तेवढ्या विश्वासाने आपण बघत नाही. जे बिल्डरचे आर्किटेक्ट सांगतात त्याच्याकडे आपण प्रभावित होतो. आणि मग काही सभासद कोट अनकोट ते जे ऐकलेलं असतं ते सोसायटीमध्ये लावून धरतात. हा जो खेळ आहे ना, मी मागे जे म्हणलं होतं की इट इज अ मॅनेजमेंट ऑफ सोसायटी मेंबर्स इट देअर रिलेटिव्ह बिल्डर इट्स असोसिएट्स, ह्या सगळ्यांची जी परसेप्शन्स आहेत आणि त्यांचा जो काही सगळा बिहेवियर पॅटर्न आहे. पण ह्या सगळ्या गुंतागुंतीचं किंवा ह्या सगळ्या गोष्टीचं जर एका वाक्यात वर्णन करायचं झालं तर सोसायटी अज्ञानापोटी वाटाघाटीमध्ये अयशस्वी ठरते आणि नंतर कळतं की आपण फसवलो गेलेलो आणि म्हणून मग आपण दोष देतो. तर आपण सक्षम व्हायला पाहिजे. आता माझ्या सोसायटीमध्ये मी काय केलं, सेपरेट बिल्डिंगचा प्लॅन बसत नव्हता असं आम्हाला सांगण्यात आलं आणि सभासदही विचारत होते सेपरेट प्लॅन बसत नसेल तर एकत्र करा की. आम्ही आमचा स्वतःचा आर्किटेक्ट अपॉइंट केला. ओके. त्यासाठी काही पैसे गुंतवले, स्वतंत्र प्लॅन करून घेतला, त्याचं ऑटोकॅड डिझाईन बिल्डरच्या आर्किटेक्टनं पाठवलं. 5 मिनिटामध्ये बिल्डरचे आर्किटेक्ट म्हणाले येस मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे सेपरेट बिल्डिंगचा प्लॅन बसवतो. मग इथं काय झालं, सोसायटीला पैशाची गुंतवणूक करणं आलं जी सभासदांची सोसायटीची तयारी नसते. म्हणजे मुळात काही वेळेला पैसे नसतात आणि काही वेळेला असले तर ते खर्च करायचे नसतात आणि त्याच्याही पलीकडे याच्यासाठी समजा जे काही पैसे लागणार आहेत ते कॉन्ट्रीब्यूट करायची तयारी नसते. केवळ बिल्डरला दोष देणे अयशस्वी प्रोजेक्ट मध्ये हा एक पार्ट आहे जो मेजॉरिटी चालतो. पण आपण काय केलेलं आहे, बरोबर आहे. आपण नॉलेज गेन केलेलं आहे का, आपण यशस्वी वाटाघाटी करू शकलेलो आहोत का, या गोष्टींकडे सगळीकडे दुर्लक्ष असतं. आणि माझा स्वतःचा एक असा अनुभव आहे की या वाटाघाटींमध्ये आपण अनेकदा तोंडी आश्वासनांवरती विश्वास ठेवतो सोसायटी म्हणून, जे पुढे जाऊन घातक ठरू शकतं. आपल्याला पहिल्यापासून मिनिट्स ऑफ मीटिंग लिहिण्याची सवय नसते, लेटर एक्सचेंज करण्याची सवय नसते. आता अलीकडे एक गोष्ट फार सुदैवानं बरं झालेली की तुमचं व्हॉट्सअप कम्युनिकेशन सुद्धा एव्हिडन्स म्हणून वापरलं जाऊ शकतं. पण ह्या ज्या तुमच्या चर्चा होतात, कारण आपण दोघेही एका मूड मध्ये असतो की तो प्रोजेक्ट व्हावा म्हणून, त्याच्यामध्ये आपल्याकडे पुढे जाऊन जर काही आपण फसवलो गेलो तर कोर्टात गेलो तर आपल्या बाजूचे एव्हिडन्स आत्तापासून तयार असले पाहिजेत, ही मानसिकता आपली नसते आणि ती बिल्डरची पण नसते. पण ज्या ज्या वेळेला काही गोष्टी अतिशय व्यवस्थितपणाने सांगायच्या असतात त्यावेळेला बिल्डर व्यवस्थितपणाने पत्र सोसायटीला देतो. त्याचं उत्तर द्यायला काही वेळेला आपण घाबरतो, देऊ का नको, त्यांना काय वाटेल असं म्हणतो. तर हा जो सगळा एक बिहेवियर पॅटर्नचा खेळ आहे याच्यामध्ये मला पुन्हा पुन्हा असं म्हणायचं आहे की आपण वाटाघाटीत फसतो कारण आपल्याकडे अज्ञान असतं. म्हणून आपण आपल्या आर्किटेक्टवरती विश्वास ठेवा, आपल्याला हवं ते त्यांना सांगावं आणि हवं ते कसं बसतंय हे पण दाखवून द्यावं बिल्डरना. त्याला फार पैसे लागत नाही, हे होऊ शकतं व्यवस्थितपणाने, कारण ते एका स्टेज पर्यंत करायचं असतं. पण ते करायची आपण तयारी ठेवत नाही. म्हणून ह्या सगळ्या पुढच्या गोष्टींचा एक आता उलटा विचार करूया आपण रवी, की आपण काय करतो, बिल्डर नेमणूक करतो आणि बिल्डरचा आर्किटेक्ट पिक्चर मध्ये येतात. साहजिक मी मागे म्हटल्याप्रमाणे बिल्डरनी त्यांना अपॉइंट केलेलं असल्यामुळे बिल्डरना जास्तीत जास्त माल बाहेर विक्रीसाठी मिळावा या दृष्टीने ते मॅक्झिमम FSI बिल्डरला कसा मिळू शकतो याच्यासाठी नियमांचा आधार घेऊन प्लॅन बनवतात. मग एखादा बिल्डर 15चं बनवतो, एखादा बिल्डर 16 मजली बिल्डिंग बनवतो. आता हे त्यांचं ते
त्या नियमांचा आधार घेऊन डिझाईन मध्ये त्या योग्य त्या सुधारणा करणे आणि मॅक्झिमम FSI बिल्डरसाठी अवेलेबल करून देणे हे त्यांचं स्किल आहे. आणि माझं स्वतःचं एक मत असं आहे रवी, ते तू लक्षात ठेव, याच्यावरती आपण बोलू शकतो. आर्किटेक्चर डिझाईन कॅन क्रिएट मिरॅकल्स. म्हणजे सोसायटीची जी काही विश आहे, सोसायटीच्या सभासदांच्या ज्या काही इच्छा आहेत, त्या सर्व व्यवस्थितपणाने अकॉमोडेट करून त्याला जे काही मॅक्झिमम सेलिंगसाठी मिळवायचं आहे तेही मिळवता येतं. फक्त प्रश्न जिथे येतो की मला जे मॅक्झिमम मिळत आहे त्याच्यापेक्षा आणखीन मिळेल का, हे कधी येतं बिल्डरच्या डोक्यात, ज्या वेळेला एखादा कन्सल्टंट त्यांना मी देतो ना तुम्हाला 1000 स्क्वेअर फूट जास्त काढून, हे ज्या वेळेला येतं त्याला साहजिकच कोणाला नको असतं, ते साहजिकच ते प्रत्येकाला हवं असतं. त्यामुळे माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की मी अजूनही सेल्फ डेव्हलपमेंट विषयी स्वतंत्रपणे बोलू शकतो, तो वेगळा भाग आहे. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही सेमी डेव्हलपमेंट करा ना, तुम्ही स्वतः प्लॅन करा. उलट म्हणजे काय, काय काय उलट म्हणजे काय की तुम्ही बिल्डरना विचारा ना की तुम्हाला व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट टू अकोमोडेट, हाऊ मच FSI इन व्हॉट, म्हणजे रेसिडेन्शियल, सेमी रेसिडेन्शियल किंवा काय, कशा पद्धतीने तुम्हाला अकोमोडेट करायचं सांगा, आमचा आर्किटेक्ट करून देईल डिझाईन. आता तुमच्यासाठी बिल्डरचा आर्किटेक्ट डिझाईन करून देतोच ना, हो मग तेच डिझाईन आपला आर्किटेक्टही करून देऊ शकतो. नक्की. पण हो. त्या ठिकाणी आपल्या आर्किटेक्टना फीज कोण देणार, हा आपण महत्वाचा प्रश्न आहे. आपण देत नाही, तिथं इंगित आहे आणि ना. पण ती एक अशी पद्धत आहे ना की आपण म्हणजे आपल्यातर्फे बिल्डर फी देणार. हा, पण ती कधी देणार, नॅचरली ड्युरिंग द प्रोसेस, टप्प्याटप्प्यामध्ये. हो आणि मग ज्या वेळेला चेक बिल्डरच्या अकाउंट मधनं जाणार आहे, हो मला एक सांग साधी गोष्ट, तू आर्किटेक्ट आहे, हो मी बिल्डर आहे, हो इथे सोसायटीचा माणूस बसलाय, हो ठीक आहे, तुझ्या म्हणण्याप्रमाणे क्लॉज केला, हो तुला चेक कोण देणार, मी देणार आहे, हो. तू ऐकणार कोणाचं आहेस, जो चेक देणार त्याचं. नॅचरली. हा जो फरक आहे, हा फरकच आपण जाणून घेत नाही. पण मग आता मग तुझ्या याच्या अनुभवाप्रमाणे फक्त कॉन्सेप्च्युअल प्लॅन करण्याकरता आर्किटेक्ट किती फी घेत असेल अशी. नाही नाही, ते मला रकमेत नाही सांगता येणार, कारण काय ऐक हो, ऐक पण ऐक सांग, किती फी घेत असला तरी. ती अफोर्डेबल असते एवढंच मला म्हणायचं. आणि सोसायटी आणि ती, आणि दुसरी गोष्ट मला इथे काय वाटते ना की समजा मेंबर पैसे घालायला तयार नसतील तर बँकेकडनं आपल्याला लोन घेता येऊ शकतं ना. आता ही सगळी उठाठेव करण्याची मानसिक तयारी जर सोसायटीची असेल तर 100% होऊ शकतं. म्हणून तो बेसिक क्लॉज परत मी मागे जातो की आपण प्लॉट मॉर्गेज करायचं नाही, असं माझं म्हणणं असतं. हो हे बघ, सोसायटीची सुद्धा पोझिशन काय असते, एक तर सोसायटीच्या खात्यात पैसे कमी असतात, हो सभासदांची एक्स्ट्रा पैसे देण्याची मानसिकता नसते, हो आणि ह्या दोन फिनान्शियल लॅक्युनाजमुळे हो. आपण आर्किटेक्टकडे जाऊन आपल्याला जे हवं तसा प्लॅन करून द्या हे म्हणू शकत नाही. मग आपण नुसतं सजेस्ट करत राहतो. आणि मग शेवटी असं आहे ना की मी अज्ञानी आहे, तू ज्ञानी आहेस, त्याच्यामुळं तू माझ्याशी बोलताना गालातल्या गालात हसून सांगू शकतो, सर तुम्ही जे म्हणता ते बसत नाही. मग जबाबदारी कोणाची येते, मग एक ट्रम्प कार्ड येतं बिल्डरच्या बाजूने, तुम्ही बसून दाखवा, मग आपण शांत बसतो. पण जो एखादा असतो किंवा जी एखादी सोसायटी असते ज्यांच्याकडे पैसे असतात आणि ज्यांना खऱ्या अर्थाने सगळ्या सभासदांच्या हिताची गोष्ट करायची असते, ते नेमतात आर्किटेक्ट, करून घेतात. हा हा, मी केलं ना, व्हेरी गुड. नेमतात, आर्किटेक्ट कडनं करून घेतात. आणि मग काय होतं, त्या याच्यामध्ये नॅचरली बिल्डरचा प्रॉफिट कमी होतो. आणि हा प्रॉफिट कमी झालेला असल्यामुळे बिल्डरना सोसायटीचा आर्किटेक्ट नको असतो आणि आपल्याला आपला आर्किटेक्ट नेमायचा नसतो. हे असं सगळं आहे. थोडक्यात उत्तर काय आहे, काय फुल प्लॅन पहिल्यांदा पास व्हायला पाहिजे का, नक्की. सोसायटीने स्वतःचा आर्किटेक्ट नेमावा का, नेमावा. कन्सेप्ट क्लिअर होईपर्यंत पैसे सोसायटीला, सोसायटीच्या सभासदांना कॉन्ट्रीब्यूट करता येतात का, येतात. तशी मानसिकता डेव्हलप झाली पाहिजे. हे केलं तर आपण विन विन सिच्युएशन मध्ये बिल्डर सोबत काम करू शकतो. आणि ही स्टेज आपण परमनंट अल्टरनेट ॲग्रीमेंटच्या वेळेला सुद्धा अंमलात आणू शकतो. असे की तूच म्हणाला ना हो की संविधान बदलता येतं तर काय ॲग्रीमेंट बदलता येत नाही का, येतं ना बदलता. हा, त्याच्यामुळे ते सगळं काही करता येतं ज्या वेळेला पॉझिटिव्हली आणि नॉलेज गेन करून आपण ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला हे सगळ्या गोष्टी करता येतात. पण ह्याच्यामध्ये वेळ जातो.
आणि मग सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांच्यावरती एक दबाव येतो. काय ओके. किती वेळ, ओके. काय किती, आणि त्यांना काही वेळेला एखादा माणूस जो तत्वानी लढत असतो किंवा सेमी तत्वानी लढत असतो, त्याला ते नतद्रष्ट, विरोधक किंवा ह्याच्यामुळेच प्रोजेक्ट अडलाय, अशा सगळ्या उपाधी लावाव्या लागतात. त्याला तो अपमान सहन करावा लागतो, त्याच्यातून पुढे जावं लागतं. आहे, काही जण जाऊ शकतात यशस्वीपणाने, काहींना माघार घ्यावी लागते. असा हा सगळा रिडेव्हलपमेंटचा परमनंट अल्टरनेट अकॉमोडेशनच्या स्टेजला सुद्धा तुम्ही काही गोष्टी समन्वयाने आणि समजुतीने बदलू शकता. बदलू शकता. कायदेशीररित्या तो लढा द्यायचा झाला तर तो फार लांबतो. पण तुम्ही जर सप्रमाण दाखवून दिलं की तुम्हाला याच्यामध्ये लॉस होत नाहीये, हे तुम्ही करू शकता, तर होऊ शकतं. मला वाटतं उत्तर दिलंय सगळं. उत्तर दिलेलं आहे. सविस्तर दिलेलं आहे. हा. बरं, मग या या अनुभवावरून बोलू का मी? हा, बोल ना. या अनुभवावरून मला असं वाटतंय की जसं कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटनी एक जी गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, तर त्या गाईडलाईन्स या बेसिकली चुकीच्या आहेत. कारण होतं काय की पहिल्यांदा आपण फक्त कुठला बिल्डर, 4 बिल्डर आले त्याच्यापैकी जो बिल्डर जास्त देतो त्याला काम देतो, पहिली गोष्ट. आणि त्याच्यानंतर आपण काय करतो की एमओयू करतो आणि त्याला प्लान वगैरे दाखवायला सांगतो. तर त्यावेळेला त्याची खरं तर दुसरी परीक्षा असते की त्यावेळेला तो पहिल्यांदा आपण त्याला काम दिलं कारण तो जास्त देतोय म्हणून. पण ते जे जास्त तो कसं देतो आहे आणि स्पेसिफिक टर्म्स कुठल्या आहेत, तर ह्याची परीक्षा की फ्लॅटचं डिझाईन असू दे, पेमेंटच्या टर्म्स असू दे, FSIच्या टर्म्स असू दे किंवा फ्लॅट खाली करून देण्याच्या टर्म्स असू देत, तर या या स्टेजला फायनल होतात. तर ह्याच्या ऐवजी एक मला अशी गोष्ट वाटते की फक्त कोण किती जास्त देतो एवढ्यावर बिल्डर सिलेक्ट करण्याच्या ऐवजी कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटनी ते जास्त तो कसा देतो आहे आणि कुठल्या टर्म्सवर देतो आहे असं जर कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटनी सांगितलं तर कदाचित बिल्डर किंवा कदाचित सोसायटीवाले जागे होऊन याचा आग्रह धरू शकतील. ही एक मला पॉसिबिलिटी वाटते. एक मिनिट, दुसरा एक गोष्ट सांगतो की मला ज्यांनी शंका विचारली तो मला दुसरं काय म्हणाला माहितीये का, की अरे आमच्या सोसायटीचे चेअरमन म्हणाले की अरे ही जनरल प्रॅक्टिस आहे. त्याने बिल्डरला विचारलं बरं का या माझ्या प्रश्नाबद्दल. तर बिल्डर त्याला म्हणाला की नाही अरे नॉर्मल प्रॅक्टिस आहे, सगळे बिल्डर असंच करतात ते. आणि केलेत ना, मी एवढे प्रोजेक्ट केले, त्यांनी तेवढे प्रोजेक्ट केले, सगळीकडे चाललंय ना व्यवस्थित. तर हा जो प्रघात आहे की बिल्डरची सोय बघायची, हा जो प्रघात पडलेला आहे असाच जर चालू राहिला तर उद्या रेरा जर रिडेव्हलपमेंट करता रूल्स बनवेल तर तो हाच प्रघात चालू ठेवेल. कारण हा प्रघात बिल्डर जेव्हा प्रोजेक्ट डेव्हलप करतो त्यावेळेला ऍक्सेप्टेड आहे, पण त्यावेळेला तो मालक असतो, त्याची रिस्क असते ती. इथे आपण पण मालक आहोत आणि आपली रिस्क आहे, जेवढी त्याची आहे तेवढी आपली पण आहे. त्याचा तो व्यवसाय आहे त्यामुळे तो कुठलीही रिस्क घ्यायला तयार होतो तो. पण आपण का, आपला हा व्यवसाय नाहीये ना, आपलं राहतं घर आहे, ते आपल्याला परत बांधायचं आहे ते. तर मला असं वाटतं ना की ह्या या चुकीच्या किंवा या प्रघाताला त्यांनी त्यांच्या व्यवसायामध्ये काय करावा हा वेगळा मुद्दा आहे तो. पण आपल्या आपल्या रिडेव्हलपमेंटचं जर रूल होतील तर त्यामध्ये हा चुकीचा प्रघात सुद्धा महारेराच्या रूल्स मध्ये येऊ नये याच्याकरताही प्रयत्न करणं आवश्यक आहे असं मला वाटलं. तुझं काय मत आहे याबद्दल? नाही नाही, आता असं आहे की रेराच्या नियमामध्ये याच्यामध्ये काय लिहिलंय का नाही हा वेगळा भाग आहे. मुळामध्ये प्लान सँक्शन करायला जाताना आपण जातो त्या तिथल्या लोकल अथॉरिटीकडे, म्हणजे नगरपालिका असेल, टाउन प्लॅनिंग असेल किंवा महानगरपालिका असेल. तर त्यांच्या त्या विकसन नियमावलीमध्ये तुम्हाला 3 टप्प्यामध्ये प्लान मंजूर करून घेण्याची सोय सुविधा आहे ना, मग त्याचा फायदा मी का नाही घ्यायचा? साहजिकपणे कोणताही बिल्डर विचार करेल, जर मला कायद्याने ती मुभा आहे तर तुम्ही मला का अडवता आणि मी तुमचा प्रोजेक्ट करतोय ना. हा साधारणपणे आहे. म्हणून मी अगदी सुरुवातीला काय म्हटलं की जो जास्तीत जास्त स्टेक लावतो आणि ज्याला व्यवस्थितपणाने तो प्रोजेक्ट पूर्ण करून त्याच्यातला प्रॉफिट कमवून बाहेर पडायचंय, तो रेंगाळत बसत नाही. हो, नाही बसत. तो नाही रेंगाळत बसत. तो पहिल्याच झटक्यामध्ये संपूर्ण फुल प्लेज प्लान पास करतो
योग्य आहेत ना 2-3 प्रोजेक्ट मी सांगेल. मला तर असं वाटतं रवी, ज्यांनी ज्यांनी फुल प्लेज प्लॅन पास केलेला आहे हो, अशा बिल्डर लोकांच्या आपण मुलाखती घेऊया नक्की आणि नक्की मी तिथं येईन ये. त्यावेळेला, हा, नाही का? तर कारण काय माहिती का, आपण एकच बाजू सातत्याने एक सभासद म्हणून विचार करायला नको. सगळ्या गोष्टींचा जर विचार आहेत ना, म्हणजे बाजारामध्ये फुल प्लेज प्लान पहिल्याच झटक्यामध्ये मंजूर करून घेणारे बिल्डर आहेत. मग आपणच ऑप्शन कुठला निवडायचा हे ठरवायला पाहिजे. आपण जर ठरवलं की नाही नाही मला चालेल 1.1, मग त्या दरम्यानच्या काळामध्ये काय घडेल काय नाही हे आपल्या हातात नसतं आणि बिल्डरच्या हातात नसतं. हा एक त्याच्यातला भाग आहे. त्याच्यामुळे हे बाजारामध्ये जो ट्रेंड आहे तो कदाचित 1.1 FSI पहिल्या टप्प्यामध्ये मंजूर करण्याचा प्रघात हा त्याचं प्रमाण जास्त असेल. पण संपूर्ण एकाच वेळेला फुल मॅक्झिमम FSI पोटेन्शियल मंजूर करून घेणारे बिल्डर्स आहेत का, तर ते फिनान्शियली सक्षम आहेत. हो, हा साधी गोष्ट आहे. शेवटी संपूर्ण रिडेव्हलपमेंट कशाभोवती जाते, एक तुमची टेक्निकल कॅपॅबिलिटीज, तुमच्याकडे असणारे असोसिएट्स आणि सपोर्टेड बाय द 101% फिनान्स अवेलेबिलिटी. साधी गोष्ट आहे. तू सप्लायर्स आहेस माझा, मी तुला 90 दिवसामध्ये पेमेंट देतोय आणि दुसरा तुला 45 दिवसात देतोय. तू कुणाला प्रेफर करणार? किंवा तिसरा इन ऍडव्हान्स देऊन काम करायचं, हो, तू कुणाला प्रेफर करणार? त्यामुळं पैसे हा हा रोल बसवतोच, हो, त्याच्यामध्ये मोठा आहे. हो. त्याच्यामुळे सोसायटीनी आपण जो नेमलेला बिल्डर आहे त्याच्याकडनं सातत्यानं फिनान्शियली अपडेट घ्यायला पाहिजे. आता हे काय आधी अंड का आधी मुर्ग, मग वाटाघाटीत फसतो का नाही फसतो, हा सगळा खूप वेगळा खेळ आहे. पण मुळामध्ये सुरुवातीलाच माझं असं म्हणणं आहे की आता हा प्रोसिजर वरती तू म्हणाला सुधारणा व्हायला पाहिजे, पुष्कळ सुधारणा होण्याची गरज आहे. पण मुळात सुधारणा सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची आणि सभासदांची मानसिकता सुधारण्याची खूप गरज आहे. Yes. मी नेहमी असं म्हणतो की मी झाला कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडचा चेअरमन आहे. म्हणजे माझ्या जागेची किंमत काहीतरी 20 कोटी 40 कोटी 60 कोटी आहे. ती जी संपत्ती आहे, ती जी वेल्थ आहे, ती वेल्थ असलेल्या कंपनीचा मी चेअरमन आहे, हो, सहकारी. हो, त्यामुळे काय फार इम्पॅक्ट होत नाही. पण हे जर असं म्हटलं की आय एम अ चेअरमन ऑफ झाला लिमिटेड कंपनी हॅव्हिंग वर्थ ₹60 करोड, हो, मग काय होतं, माझ्या बोलण्याला एक वजन प्राप्त होतं. हो, हा, माझ्याकडं थोडंफार इक्वली बघितलं जातं. हो, हा, तुम्ही स्वतःला इक्वल समजत नाही. हो. तुम्ही समजा ना की आपली लँड आहे. शेवटी या रिडेव्हलपमेंट मध्ये लँड विकत घेता येत नाही म्हणून FSI वाढवून घेणे आणि मग त्याच्यानंतर अर्थात गरजा अनेक आहेत, पण तो लँड विकत घेता येत नाही. मग मुळात पहिला बेसिक फ्री आहे, मग वरचा मी विकत घेतो आणि मग माझे हित साधतो आणि तुमचे हित साधतो. ही कल्पना आली ना बरोबर आहे. त्याच्यामध्ये. आता त्याचे वेगवेगळे आस्पेक्ट्स आहेत. हे का आलं, पॉप्युलेशनची डेन्सिटी वाढली का, मग आणखीन मग एका शहरात गर्दी झाली का, हे म्हणजे हा खूप मोठा सगळा एक मोठा व्याप आहे. त्याच्यावरती आपण जेवढं बोलू या रिडेव्हलपमेंटच्या निमित्ताने तेवढं, मग ते अगदी पर्यावरणाकडे सुद्धा जातं की रिडेव्हलपमेंट पर्यावरण खराब करतं का, तर नटशेल मध्ये उत्तर हो असं आहे. पण आपल्याला त्याची काही पडली आहे का, पर्यावरण तुमच्या सोसायटीने करावं, मी नाही करावं, असं एक आपली साधारणपणे कुठल्याही सामाजिक प्रश्नाविषयी आपली एक वृत्ती असते की जे काही करावं ते त्यांनी करावं, मी नाही करणार. त्यांनी त्यांनी डिझेलची गाडी वापरू नये कारण ते पोल्युटेड होतं, मी मी वापरली चालते. असे याच्यामध्ये अनेक कंगोरे आहेत, अनेक बाजू आहेत. पण विशेषतः फुल प्लेज प्लॅन पास करणं, बिल्डरकडं निधी असणं आणि सभासदांनी स्वतःचा स्टेक काही प्रमाणात लावणं, ही याची सुरुवात व्हायला पाहिजे. गाईडलाईन्स या गाईडलाईन्स आहेत. कित्येक निकाल असे आहेत कोर्टाचे की ते गाईडलाईन्स आहेत, इट इज नॉट अ मॅन्डेटरी. आणि आपण समजून जातो की गाईडलाईन्स आर मॅन्डेटरी आणि मग पुढे कोर्टात गेलो की आपला भ्रमनिरास होतो. पण तरीही मला काय म्हणायचं आहे की कायदा एका बाजूला ठेवूया दुसऱ्या बाजूला, पण वाटाघाटी यशस्वी होण्यासाठी जे नॉलेज पाहिजे आणि जे पैसे पाहिजेत ते सोसायटीकडनं असणं आवश्यक आहे, असं माझं कन्क्लुडिंग मत आहे. आणि मला काय म्हणायचंय, प्रोसिजर वगैरे वगैरे त्याच्यामध्ये ज्या काही लॅक्यून आहेत ते सगळ्या बाजूला होतील. मी जे म्हटलं की मानसिकता, तर मला असं म्हणायचंय, तुम्ही शॉर्टलिस्ट केले ना बिल्डर, हो. त्याच क्षणाला करा की डेव्हलपमेंट अग्रीमेंटचा ड्राफ्ट फायनल करा. अरे हा, हा, म्हणजे काय होतं, सगळे हा, टेक्निकल स्पेसिफिकेशन ठरतात. हो,
हा, मग तो तुमचा बेसमेंटला पार्किंग काढायचंय का वरती काढायचंय, टेरेसवर काय करायचंय काय नाही, आणि कम्प्लीट प्लॅन द्या म्हणून जर सांगितलं आपण त्याला, जे शॉर्टलिस्ट समजा 2च शॉर्टलिस्ट केले, जो कोणी माझ्याशी टेक्निकली आणि कमर्शियली सर्व टर्म्स आत्ताच निगोशिएट करेल आणि आत्ताच फायनल करेल, त्यांनाच मी माझं लेटर ऑफ इंटेंट देईन. हे ज्या क्षणाला घडेल त्या क्षणाला याच्याकडे जास्त गांभीर्यानं सभासद आणि बिल्डर दोघेही बघायला. हा खूप प्रॅक्टिकल हा? सोल्युशन आहे. हा. पण म्हणजे आता आपली 2 सोल्युशन झाली बरं का. हम्म. या प्रश्नाला तर 2 सोल्युशन दिली तू. हा, म्हणजे मला आत्ता जे सुचलं ते मी सांगितलं, पण मला वैयक्तिक असं वाटतं, म्हणजे मी अलीकडं ते सोसायटीमध्ये प्रमोट करतो. तुम्ही पहिल्यांदा प्रेझेंटेशन बघितलं, तुम्हाला जे कोणी बिल्डर बरे वाटले ते तुम्ही शॉर्टलिस्ट करतात, मग त्यांचं प्रेझेंटेशन घेता वगैरे वगैरे सगळं ठीक आहे. पण मिनिमम आल्यानंतर तुम्ही जर समजा 2 किंवा 3 ठरवले शॉर्टलिस्ट केले, तर जे बिल्डर तुमच्या बरोबर आत्ताच्या क्षणाला संपूर्ण ड्राफ्ट डेव्हलपमेंट अग्रीमेंट निगोशिएट करून एका कन्क्लुजनला येणार आहेत, तिथं प्रेफरन्स द्या. म्हणजे मग सिरियसनेस कळतो, फिनान्शियल अवेलेबिलिटीज कळतात, पळवाटा कोण काढते का नाही काढते ते कळतं, आपल्याला काय रोल करायचंय ते कळतं, आणि मग ते रेंगाळत बसत नाहीत, त्याच्यातनं सब क्वेश्चन्स येत नाहीत, नवीन सिच्युएशन्स तयार होत नाहीत, आणि मग प्रोजेक्ट सक्सेस होतो. तर माझं असं मत आहे, आता हे कुठेही कायद्यात नाहीये. कायद्यामध्ये काय एलओआय द्या, एलओआय दिलं की झालं, आपण अडकलो. हा, बिल्डरला काय मिळालं, बिल्डरला प्रोजेक्ट मिळाला, साय ऑफ रिलीफ. पुढचा खेळ आपणच खेळतो, कशाला खेळायचा, नाही का, तो खेळू नये असं माझं मत आहे. पण अवघड आहे, म्हणजे हे मानसिक परिवर्तन होणं, आणि माझ्या सोसायटीत झालं नाही ना. म्हणजे हे जर मला 10 वर्षापूर्वी शहाणपण असतं किंवा 16 वर्षापूर्वी शहाणपण असतं, तर मी आमच्या येणाऱ्या बिल्डरना म्हटलं असतं आजच काय ते फायनल करा, आपण उद्या डायरेक्ट डेव्हलपमेंट अग्रीमेंट. पण मग टायटलचे इश्यूज असतात, आपण आपल्या जबाबदाऱ्या बिल्डरवर ढकललेल्या असतात, कन्व्हिन्स केलेलं नसतं, मग ते म्हणतो तो बिल्डर करतोय ना, आपण काय करायचं, म्हणजे आपण आपल्या खर्चाच्या जबाबदाऱ्या बिल्डरवर टाकतो. मग का नाही मी त्याच्यातनं जास्त पैसे कमवणार, साधं आहे ना. ह्या सगळ्या गोष्टींकडे कशा पद्धतीने त्या सोसायटीने बघायचं, त्या सभासदांनी बघायचं, आणि स्वतःला कसं सक्षम बनवायचं नॉलेज वाईज आणि फिनान्स वाईज. फिनान्स मी म्हणत नाही संपूर्ण प्रोजेक्ट, टू सर्टन एक्सटेंट, हा त्या सोसायटीचा प्रश्न आहे, आणि त्याने तो करावा असं मला वाटतं. पण माझ्या वाटण्याने काय, माझ्या पाहण्यात असं आलेलं आहे की प्रत्येक सोसायटीमध्ये 1-2 सभासद असे असतात की जे ऍट अ लार्जर इंटरेस्ट काम करण्याचा प्रयत्न करत असतात. मग ते काही वेळेला त्या सभासदाचे पत्नी असते, किंवा काही वेळेला त्या सभासदाचा पती असतो, किंवा मुलगा असतो, किंवा सून असते, जावई असतात, त्यांना या क्षेत्राविषयी माहिती असते, त्यांना विरोधक समजलं जातं, त्यांना नतद्रष्ट समजलं जातं, तात्विक लढाई लढणारे समजले जातात. खरं तर त्यांचं जास्तीत जास्त ऐकून घेतलं पाहिजे. हटवादीपणा बाजूला करायचं, कॉम्प्रोमाइज मध्ये करता येतं की तुम्ही याचा हट्ट धरू नका, पण तुमचे 4 मुद्दे आपण लावून धरू, असं म्हणता येतं. पण ते न म्हणता बोलायचंच नाही, त्याला सभेला उपस्थित राहून द्यायचंच नाही, राहिला तर त्याच्या विरोधात गोंधळ करायचा. अशा ज्या काही सगळ्या गोष्टी घडतात, आता घडतात का घडवले जातात हे आणखीन सगळे वादाचे मुद्दे किंवा अनुभवाचे किंवा खूप चर्चेचे मुद्दे. पण साधं सोपा सरळ व्यवहार करण्यासाठी जे सक्षम व्हायला पाहिजे, टेक्नॉलॉजी वाईज, नॉलेज वाईज, फिनान्स वाईज, हे सोसायटीने करायला पाहिजे. आणि ॲट अ स्ट्रेच तो डेव्हलपमेंट अग्रीमेंटचा ड्राफ्ट फायनलाइज करायला पाहिजे. किंवा PAAच्या वेळेपर्यंत बरंचसं शहाणपण आलेलं असतं, त्याच्यामध्ये सगळ्यांनी मिळून एक निर्णय घेऊन बिल्डर सोबत कॉम्प्रोमाइज प्रमाणे वाटाघाटी कराव्यात. शक्य असतं बदलणं, कुठल्याही गोष्टी बदलता येतात. मग त्याच्यामध्ये तो काही गोष्टी मागेल ती देण्याची तयारी ठेवा. मग तुम्हाला हे पाहिजे म्हणजे काहीतरी कमवायचंय तर काहीतरी गमवायचंय, सगळंच मला कमवायचं असं होत नाही, काही गमवावं पण लागतं. त्याच्यामुळे कोणत्याही स्टेजला यशस्वी वाटाघाटी होऊ शकतात. ग्रेट. मला वाटतं आपण थांबूया इथं. आता पुढचा एक छोटासा प्रश्न. बर, हा विचार. तर वाटाघाटी करता येऊ शकतात या स्टेजला सुद्धा, PAAच्या स्टेजला सुद्धा, हे तू सांगितलं, त्याच्यामुळे मला फार बरं वाटलं. कारण मी त्याला तसाच सल्ला दिला होता की जागरूक सगळ्या इतर सभासदांना जाग करून याचं महत्व, तुला ज्याचं महत्व वाटतंय ते महत्व पटवून देऊन बिल्डरशी निगोशिएट करा. पण आता जर समजा इतर सभासदांना हे एका वेळेला
FSI सँक्शन करून घेण्याचं म्हणणं पटलं नाही किंवा तो पटवून देऊ शकला नाही, है ना. तर मग दुसरे कुठले पर्याय त्याला उपलब्ध होतात कायदेशीर दृष्ट्या, तर हे पर्याय तू सांगू शकशील का? कारण मी त्याला पटव पटव बोल वाटाघाटी कर असंच सांगितलं नाही. पण जर ह्याला यश मिळालं नाही, इतर सभासदांनी दुर्लक्ष केलं, सोसायटीच्या चेअरमननी दुर्लक्ष केलं आणि बिल्डरनी दुर्लक्ष केलं, तर इथे प्रॉब्लेम असा होतो. हा आता तो एक पहिला प्रश्न आहे की इथे प्रॉब्लेम असा होतो की त्यांनी MOU वर सही केली नव्हती, डेव्हलपमेंट अग्रीमेंटच्या ड्राफ्टवर पण मान्य आहे म्हणून सही केलेली नव्हती, पण तो आता मी PAAA वर पण सही करणार नाही असं म्हणू शकत नाही ना. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना, कायदेशीर दृष्ट्या तो म्हणू शकत नाही. हा एक प्रश्न, हा एक तुला पहिला प्रश्न आहे. मग त्याचं उत्तर दे, मग मी पुढचा प्रश्न विचारतो. नाही 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 नाही. कोणत्याही गोष्टीवर सही करायचं का नाही करायची हा त्याचा स्वतंत्र अधिकार आहे. बरोबर. कोणत्याही डॉक्युमेंटवर सही करायची का नाही करायची हा अधिकार हा स्वतंत्रपणे त्या सभासदाचा आहे. पण सहकारी सोसायटीमध्ये काय होतं, इट इज गव्हर्न बाय द मेजॉरिटी ऑल्सो. म्हणजे मी फारच तात्विक बनलो, मी फारच हटवादी बनलो, तर कदाचित ते सर्वांच्या हिताच्या विरोधातही असतं. मुद्दा माझा कदाचित बरोबर असू शकतो, पण तो सर्वांच्या हिताच्या विरोधातही असू शकतो, असंही असू शकतं. दुसऱ्या बाजूला तोपर्यंत बिल्डरची काही गुंतवणूक झालेली असते, पण बिल्डर सुद्धा 2 पावलं माघार घेऊ शकतो. पण मुद्दा प्रश्न असा आहे ना की PAAच्या अग्रीमेंटवर मी सही करणार नाही असा स्टँड तो घेतला तर त्याचं नुकसान होईल का, किंवा त्यामुळे बिल्डरची डेव्हलपमेंट अडून राहील का? हो, अडून राहते ना. सभासदांचंही नुकसान होतं. बिल्डरने स्टेक लावून सुद्धा तो सही करत नसल्यामुळे त्याचा ताबा घेतला जात नाही. मग त्याचा ताबा नाही घेतला तर मग याच्यामध्ये प्रोसिजर काय, एखाद्याचा ताबा घेण्याचा कोर्टाची प्रोसिजर आहे. मग कोर्टाच्या प्रोसिजरमध्ये 6 महिने जातील का वर्ष जाईल का 1.5 वर्ष जाईल. म्हणजे त्याला इव्हॅक्युएशन म्हणतात. बिल्डरला काही स्वतःला तुम्हाला हाताला धरून बाहेर काढता येत नाही. त्याला एक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्याच्यासाठी मग जी काही यंत्रणा आहे कोऑपरेटिव्ह फेडरेशनची किंवा डेप्युटी रजिस्ट्रार ऑफिसमधल्या प्रतिनिधीची काही जबाबदारी येते, काही जबाबदारी पोलिसांची येते, काही जबाबदारी सोसायटीची येते. याला कायदेशीर प्रक्रिया आहे. आणि जसं लिलाव करण्याची एक प्रक्रिया आहे तसं सभासदाला बाहेर काढण्याची सुद्धा प्रक्रिया आहे. मग त्या केसमध्ये जरी निर्णय बिल्डरच्या किंवा सोसायटीच्या बाजूने झाला आहे एखाद्या सभासदाच्या विरोधात, त्याला बाहेर काढणं तेवढं सोपं राहत नाही. त्यासाठी वेळ जातो. मग त्यासाठी नुकसान सगळ्यांचंच होतं ना. असं थोडंच आहे की फक्त बिल्डरचं होतं, सभासदांचंही होतं. मग मग त्यावेळेला काय होतं की त्या सभासदाला फसवण्याच्या ऐवजी त्याचे जे जेन्युइन मुद्दे आहेत ते अकॉमोडेट करण्याचा प्रयत्न केला जात नाही. काय 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 माझे 4 जेन्युइन मुद्दे आहेत जे सर्वांच्या हिताचे आहेत, त्याच्यासाठी मी भांडतोय, मी सह्या करत नाहीये. तर ते विचारात न घेता मला विरोधक म्हटलं जातं ना, मला नतद्रष्ट म्हटलं जातं. तर बिल्डर आणि सोसायटी दोघांची जबाबदारी अशी आहे की याच्यातून नेमका काय मार्ग काढता येईल आणि त्याच्या ज्या मुद्द्यांमध्ये तथ्य आहे ते का नाही विचारात घ्यायचं. ते जर विचारात घेतलं तर प्रश्न सुटू शकतो, नाहीतर मग कायदेशीर मार्ग आहे पुढचा. त्यामुळे शेवटी काय माहिती का, हे बघ, आणि मार्ग म्हणजे असं होतं की हा अडथळा आणतोय तर हा अडथळा दूर करा असा तो मार्ग होतो. तो तसा मार्ग होतो, त्याच्याकडे तशा पद्धतीने बघितलं जातं. पण एक गोष्ट लक्षात आली पाहिजे, सभासदांच्या सुद्धा आणि बिल्डरच्या सुद्धा, बिल्डरच्या जास्त माहिती असते. ह्याच रिलेटेड असं नाही, कोर्ट कामकाज जे आहे, कुठलाही डिस्प्यूट असू दे, 15-20 वर्ष रेंगाळल्यानंतर ते दोन्ही पार्टीज कॉम्प्रोमाइजला येतात ना. हो ना. हा, तर माझं म्हणणं आहे की ते 15 वर्षाची वाट कशाला बघा, आत्ताच कॉम्प्रोमाइज करता येते का बघा. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. असंही आहे. तर ह्या कॉम्प्रोमाइज मुद्द्यावरती आपण परत एकदा नंतर बोलू, आज नको. आणखीन काय. हा, तर दुसरा मुद्दा असा आहे की दुसरे काय मार्ग आहेत, म्हणजे अगदी खालीच करायचं नाही असं अतिरेकी ऍक्शन घेण्यापेक्षा, अशी अतिरेकी ऍक्शन घेण्यापेक्षा ह्याच्यामध्ये काही कोर्टात जायचं किंवा असं काही लिगल मार्ग आहेत का त्याच्यामध्ये? अरे लिगल मार्ग म्हणजे कोर्ट कचेरी आली, तू माझं ऐकत नाही मी तुझं ऐकत नाही, मग काय होणार. मग याची उत्तर कुठे आहेत, कोर्टात आहे. आता समजा मी घर सगळं सोडून गेलो तर तू माझं ऐकणार का, नाही ऐकणार, म्हणून मी अडून राहतो.
तर मग साधं सरळ आहे ना, त्याला आपण एकत्र यावं, खुलेपणाने ती चर्चा करावी. तुमचं हे म्हणणं मला मान्य आहे. याच्यामध्ये माझ्या या अडचणीत, हे या स्टेजला नाही, पण नंतरच्या स्टेजला करेल. हे कागदावर उतरवावं. सगळ्या सोसायटीमध्ये ते डिक्लेअर करावं बिल्डरने, किंवा सोसायटीने बिल्डरशी बोलून बिल्डरच्या सहीने ते डिक्लेअर करावं. म्हणजे कुठंतरी बिल्डरला बांधून घ्यावं, किंवा कुठंतरी आपण स्वतः बांधून जावं त्या सभासदाला, किंवा पुढच्या काळामध्ये जर बिल्डरकडनं असं नाही झालं तर आम्ही पूर्णपणे तुमच्या पाठीशी आहोत. हे अनेक मार्ग आहेत. कायदेशीर मार्ग काय असतो माहिती का? कायदेशीर मार्ग जे असतं ना, त्याचा मी जर अतिरेक केला तर तो फसतो, तो अडकतो. म्हणजे म्हणजे प्रकरण कोर्टात जाऊन थांबतं. पण ते कोर्टात कुठल्या सिव्हिल कोर्टात, अनेक क्रिमिनल कोर्टाचं कोर्टात, तर का हे बघ, मी कोऑपरेटिव्ह मागं कोर्टात? म्हटल्याप्रमाणे कसं आहे की रिडेव्हलपमेंट ही वेगवेगळ्या कायद्यांनी सराउंडेड आहे. हो. त्याला मोफा आहे, रेरा आहे, कन्झ्युमर आहे, स्पेसिफिक परफॉर्मन्स आहे, कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आहे, आणि इव्हन क्रिमिनल सुद्धा आहे. पण मोफा कसा असेल? नाही नाही, आता ती आता मोफा नाही आहे ना अरे ते? नाही नाही, मोफा अस्तित्वात आहे. आहे. हा, ते हा मोफा अस्तित्वात आहे. ते मोफाचं आपण नंतर बोलू. या प्रत्येक कायद्याचं जे बायफर्केशन आहे ते नंतर बोलू, बरं. कारण हे फार आता लेंदी होईल. खरं आहे. हा, तर ते करू आपण त्या ओके. विषयाने. पण हे सर्व कायदे अस्तित्वात आहेत ना. कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट ऍप्लिकेबल आहे. ओके. आता ह्या सगळ्या त्या त्या सिच्युएशनला कुठल्या कुठल्या पद्धतीने कुठं कुठं तुम्ही कोर्टात जायचं का नाही जायचं. मला काय म्हणायचं रवी, चर्चा आपण कोर्टात जायचं का नाही जायचं याच्या पलीकडे जाऊन कोणत्याही स्टेजला आपल्याला एकमेकाला समजून घेता येतं. हो. आणि सोसायटीला ते जर यशस्वीपणाने करायचं असेल तर सोसायटीला स्वतःला सक्षम बनवणं, नॉलेज वाईज आणि फिनान्शियल वाईज, हे अत्यंत आवश्यक आहे. हा मुद्दा मला सांगायचा. हा मुद्दा आहे तुझा. हम्म. वकील असून म्हणजे सुद्धा तू कोर्टात जाऊ असं नाही हा, म्हणायचं म्हणजे. गरज पडली तर स्वतःचा आर्किटेक्ट नेमला पाहिजे, गरज पडली तर चार्टर्ड अकाउंटंटचा पैसे देऊन सल्ला घेता आला पाहिजे, गरज पडली तर वाढीव खर्च जो होऊ शकत असतो बिल्डरला त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करता आलं पाहिजे. म्हणजे समजा माझ्याकडे मी आता हे इलेक्ट्रॉनिक व्हेकल चे चार्जिंग स्टेशन आत्ता ठराविक याच्याप्रमाणे एक 5 ठरवलेत, पण प्लान मध्ये जरा प्रमाणापेक्षा जास्त व्हेकल्स येणार आहेत आणि ते 5 अपुरे आहेत. तर सोसायटीने म्हणावं ना, मी आणखीन किती लागणार आहे आपल्याला, आणखीन 5 लागणार आहेत का, 2 आम्ही करतो, 3 तुम्ही करा. कारण तुमचेही सभासद नवीन, तुमच्या म्हणण्यापेक्षा नवीन सभासद जे येणार आहेत, जे बिल्डरने विक्री केलेले फ्लॅट आहेत, त्यांनाही फायदा व्हायला पाहिजे. तुम्हालाही ऍडेड फीचर आहे. तर हेही व्हायला पाहिजे ना. अनेक स्टेजला काय होतंय, टेक्नॉलॉजी बदलत जाते, फॅसिलिटीज बदलत जातात, अनेक गोष्टी बदलत जातात. मग त्याच्यामध्ये तुम्ही जे मुळात ठरवलेलं असेल, जर समजा रेंगाळलेलं असेल, तर तुम्ही स्वतः स्टेक लावायची जबाबदारी घेतली पाहिजे काही प्रमाणामध्ये. ती होत नाही. मग त्या ठिकाणी दुसरा तुमचा जो काही प्रमोटर असतो, म्हणजे तुम्ही को प्रमोटर असतात आणि जो मेन प्रमोटर असतो, खळखळ करणं साहजिकच आहे. असं आहे ना. त्यामुळे एकांगी विचार करून चालत नाही असं माझं म्हणणं आहे. आणि दुसरं म्हणणं असं आहे की आपल्या जेन्युइन कन्सेप्ट विदाउट लुझिंग हिज प्रॉफिट शक्य असतील तर मग आपणही सक्षम व्हायला पाहिजे. ओके. आपणही रिसोर्सेस कामाला लावले पाहिजे. खरं आहे. हा, असं आहे. तर मग हम्म. थांबूया आपण इथे. हा, आज आपण थांबूया. येस. ओके. तर सार असं आहे, सार असं आहे की अगदी PAAA परमनंट अल्टरनेट अकोमोडेशन अग्रीमेंटच्या स्टेजला सुद्धा चर्चा करा, पटवून द्या एकमेकांना, आणि बिल्डर बरोबर सुद्धा परत सगळ्या गोष्टी रिनिगोशिएट करा आणि शक्यतो चर्चेतच हे प्रश्न सोडवा. महेश वकील असून सुद्धा कोर्टात जाऊया असं म्हणत नाहीये. तो सांगतोय की तुम्ही चर्चेतनं हा प्रश्न सोडवा, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही को प्रमोटर आहात, तुम्ही सुद्धा थोडी जबाबदारी घ्या, तुम्ही सुद्धा कॉन्ट्रीब्यूट करा. आणि बिल्डर आणि तुम्ही दोन वेगळ्या किंवा एकमेकांचे शत्रू पार्टी नाहीये, तर तुम्ही दोघ जण मिळून हा प्रोजेक्ट करता आहात, बरोबर ना. या भावनेने मिळून दोघ जण काम करा, तर तुम्हाला खूप गंभीर प्रश्न सुद्धा तुमच्यातल्या तुमच्यात सोडवता येतील, बरोबर ना. अगदी बरोबर. चलो मग, थँक्यू व्हेरी मच. वा, चांगली चर्चा झाली बरं का. वा.